नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, वाचक, चिंतक, साधक हो. सच्चिदानंद त्रिपद विवेचन 279 ओव्यांपर्यंत कालपर्यंत आपण निरूपण केलं. 280 पासून आता पुढे सुरू करत आहे. अनुभव्य अनुभावक असता ये अनुभवासी शोभा, परी दोन्ही नसता तिसरा उरे, कैसा शोभे कैसा अनुभूती रूपे. भव्य म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा ते, आणि अनुभावक अनुभव घेणारा. अनुभव घ्यायचं ते आणि अनुभव घेणारा असे दोन्ही हजर असताना अनुभवाला शोभा प्राप्त होते. परंतु अनुभव घेणारा पण नाही आणि अनुभव घ्यायचं ते पण नाही असं असताना तिसरा म्हणजे ज्याला अनुभूती म्हणतात, ती अनुभूती कशी शोभून दिसणार? थोडक्यात मी पाहणारा आणि पाहायचं ते ही दोन्ही असतील तरच पाहिलेल्याला म्हणजे दर्शनाला अनुभूतीला अर्थ असतो. परंतु द्रष्टा आणि दृश्य नसेल तर दर्शनाला म्हणजे अनुभूतीला किंवा अनुभवाला कसा काय अर्थ राहणार किंवा तो अनुभव कसा काय शोभून दिसणार? कारण तो अनुभव घेणाराच कोण नाही आणि अनुभव घेणारा नाही आणि ज्याचा अनुभव व्हायचा तेही हजर नाही. मग अनुभव म्हणजे उरणार तरी काय? थोडक्यात मी अनुभव घेणारा आणि अनुभव घ्यायचो ते दोन्ही नसताना अनुभूतीला कोणत्याही तऱ्हेचा अर्थ नसतो, शोभा नसते. अशा अर्थाने अनुभव्य अनुभावक असता ये अनुभवासी शोभा, परी दोन्ही नसता तिसरा उरे कैसा शोभे कैसा अनुभूती रूपे. अनुभव घेणारा आणि अनुभव घ्यायचं ते दोन्ही असताना अनुभवाला शोभा येते, पण तू दोन्ही नसताना अनुभूतीला शोभा कशी काय येणार? इथे सांगायचा मुद्दा असा आहे की आत्मा जो आहे त्याचा अनुभव घेता येत नाही आणि आत्मा अनुभवाचा विषय होत नाही. म्हणजे अनुभावक आणि अनुभाव्य असं अस्तित्वातच नसताना आत्म्याचा अनुभव म्हणतात. त्याला शोभाती काय? थोडक्यात म्हणजे आत्मा अनुभव्य नाही, अनुभवता येणारा नाही आणि आत्म्याचा अनुभावक नाही म्हणजे आत्म्याचा अनुभव करणारा नाही आणि आत्म्याचा अनुभव घेता येणार नाही. असं असताना आत्मानुभूतीला अर्थ काय? थोडक्यात इथे सांगायचं एवढंच आहे की आत्म्याची अनुभूती घेणारा जर असेल आणि जर त्या आत्म्याची अनुभूती आत्म्याला पाहता पाहता आत्म्याबद्दल जाणीव त्या अनुभूती घेणाऱ्याच्या हृदयामध्ये जागी होईल तरच आत्मानुभूती याला अर्थ आहे. परंतु आत्मा आहे आणि त्याचा अनुभव घेणारा आहे, आत्मा अनुभव्य म्हणून आहे आणि आत्म्याचा अनुभव घेणारा आहे, तर अनुभव्य आणि अनुभावक आहे. असं असताना अनुभव्य म्हणजे आत्मा आणि अनुभव त्याचा अनुभव घेणारा हे दोघे जर उपस्थित असतील तरच अनुभावक आणि अनुभव्य याच्यातून अनुभूती निर्माण होईल. सारांश, आत्म्यासाठी तळमळ असलेला माणूस असेल तरच आत्म्याच्या अनुभूतीला काही ना काही शोभा आहे, अर्थ आहे. पुढे ओवी क्रमांक 281. आत्मवस्तू पावेतो अनुभवाची जाईना मजल, तेथे अक्षरांच्या रांगाच्या रांगा उभ्या राहूनही साधेना काही हसील. आत्मवस्तूपर्यंत आत्म्यापर्यंत जर अनुभवाची मजल जातच नसेल किंवा आत्म्याचा अनुभव घेईपर्यंत अनुभावक जर सक्षम नसेल तर अशा वेळी आत्मानुभूतीबद्दल अक्षरांच्या रांगाच्या रांगा म्हणजे अक्षराने किती वर्णन केलं तरी सुद्धा अशा वेळी आत्मवस्तूबाबत काही साधलं जाईल असं म्हणणं यात हसील नाही, यात अर्थ नाही. म्हणजे आत्मवस्तू पावेतो अनुभवाची जाईना मजल, तेथे अक्षरांच्या रांगाच्या रांगा उभ्या राहूनही साधेना काही हसील. आत्मवस्तूचा अनुभव घेईपर्यंत तळमळ जर नसेल तर आत्मवस्तूच्या अनुभवापर्यंत जर कुणाची मजल गेली नाही, पल्ला गेला नाही, तर अशा वेळी आत्मानुभूतीबद्दल कितीही जरी अक्षर आणि अक्षरांच्या ओळी लिहिल्या तरी ते अक्षर आणि अक्षरांच्या ओळी केवळ पोकळ ठरतात.
त्या अक्षरांमधून सांगितलेल्या आत्मानुभूतीला काहीच अर्थ राहत नाही. ती एक केवळ पोकळ वल्गना ठरते. पुन्हा एकदा सांगायचं आहे की आत्म्यासाठी तळमळ असेल तर आणि तरच आत्मवस्तूपर्यंत अनुभवाची मजल जाईल. अन्यथा आत्मज्ञान, आत्मा याबाबत सर्व लिखाण, सर्व ओळी, सर्व अक्षरांच्या पंक्ती म्हणजे ओळी ह्या व्यर्थच ठरतात. तेव्हा प्रत्यक्ष अनुभव हीच आत्म्याची खरी खुरी ज्याला आपण म्हणतो पोचपावती तशी आहे. ओवी क्रमांक 282. जेथ परा होये मौन तेथ नाद लहरही न उठे, मग आत्मवस्तू विषय शब्द कैसा उमटे प्रसवे ओठे. जेथ परा होये मौन, सर्वाच्या पलीकडचं जी वाणी परावाणी, जिथे परावाणीच जर मौनात गेली, परावाणीच जर आत्म्याबाबत काही बोलण्यासाठी तयार झाली नाही, परावाणीनेच जर आत्म्यापासून आपलं मुख मागे फिरवलं, तर परावाणी जिथे मौनात गेली तिथे नादाची लहरही म्हणजे आवाजाचा किंचित किनकिनाटही उठणार नाही. अशा वेळी मग आत्मवस्तू विषय शब्द कैसा उमटे प्रसवे ओठे. अशा वेळी आत्मवस्तूबाबत ओठातून शब्द कसा निर्माण होणार, कसा प्रसवणार. आता ओठातून येणारा शब्द म्हणजे वैखरी, जी सर्वोच्च परावाणी, तीच जर आत्म्यापुढे लुळी पांगळी ठरली, जर परावाणीचाच नाद नष्ट झाला, तर परेतून पुढे येणारी वैखरी म्हणजे ओठातून येणारे शब्द ते कसे काय आत्मवस्तूबाबत काही सांगू शकतील. म्हणजे परा सुद्धा पराभूत होते. तेथे वैखरीची मात्रा वस्तू पुढे आत्म्यापुढे चालू शकत नाही. पुढे 283 ओवी क्रमांक. जाग येता जागे करणाऱ्याची का चौकशी, जेवून ये जासी तृप्ती तो ना माने स्वयंपाक प्रवृत्ती. एकदा जाग आली की आपल्याला कुणी जाग केलं याची जाग येणारा चौकशी करत नाही. तो म्हणतो मला जाग आली, मी ज्ञानावर आलो, बस हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. जसं जेवणी ये जासी तृप्ती, आणि ज्याला उत्तम जेवल्यामुळे उत्तम स्वयंपाक ज्याला मिळाला आणि उत्तम खाद्य ज्याला मिळालं, ते जेवून ते खाऊन ज्याची तृप्ती झाली, तो नामाने स्वयंपाक प्रवृत्ती. जो जेवून तृप्त झाला तो स्वतः स्वयंपाक करण्यासाठी कसा काय तयार होणार. थोडक्यात म्हणजे जाग आली, ही जाग आली हीच खरी खरी उपलब्धी. जाग कोणी आणली याची चौकशी जाग येणारा करत नाही. तसाच पोटभर आणि उत्तम खायला मिळालं, भूक भागली की असा जेवून तृप्त झालेला माणूस स्वाभाविकच स्वयंपाक कसा करायचा किंवा स्वयंपाक मी करेन अशा तऱ्हेने प्रवृत्त होत नाही. जाग आलेला माणूस जागे करणाऱ्याची चौकशी करत नाही, कारण जाग येणं हेच महत्वाचं. तसं पोट भरलेला माणूस तृप्त झाल्या कारणाने स्वयंपाक करण्याकडे स्वतःहून कधीच प्रवृत्त होत नाही. ओवी क्रमांक 284. दिनमणी होता उदित दिवे कैसे शोभती, शेत पिकून येता हाती का कोण नांगर घाली शेती. एकदा दिनमणी म्हणजे दिवसाचं रत्न सूर्य प्रकाशित झाला की रात्रीच्या दिव्यांची शोभा ती काय उरणार. शेत पिकून अन्नधान्य हातात मिळालं की का कोणी शेतकरी परत शेतात लगेच नांगर घालतो. म्हणजे सूर्य उगवला की रात्री लावलेल्या दिव्यांच्या शोभेला काही अर्थ राहत नाही. तसंच एकदा का पीक हाती आलं की नांगर परत कोण लगेच शेतात घालत नाही. नांगर त्याच्या जागी त्या हत्याराच्या खोलीतच ठेवला जातो. थोडक्यात म्हणजे जे मिळायचं ते मिळालं की इतर गोष्टी बदला काहीच अर्थ राहत नाही. एकदा आत्म्याची अनुभूती आली ही आत्म्यानुभूती पुढे सूर्य काय आणि इतर दिवे काय कुठलेच चमकत नाहीत. तसंच एकदा का आत्म्यानुभूती आली, एकदा का आत्म्याची अनुभूती येऊन तृप्तता आली की मग कोणी काही इतर चौकशी करत नाही. या अर्थी हे उदाहरण दिलेलं आहे. सूर्य उगवला की रात्रीच्या दिव्यांची काही शोभा चालत नाही, मात्रा चालत नाही.
आणि एकदा शेत पिकून हातात धान्य आलं की पुन्हा शेतकरी लगेचच नांगर शेतात घालत नाही. ओवी क्रमांक 285. बंध मोक्षाचे स्फुरण जोवरी नाही थांबले तोवरी राही शब्दांचे कौतुक परिस्वरूपी ते शब्द निरूपण मिरवणे निरर्थ सर्व केवळ असता आत्मपद एकार्थ. बंध मोक्ष बंध मोक्ष बंध मोक्ष जीवन जीवन आणि जीवनातून भयावह जीवनातून सुटका म्हणजे जीवन हे बंधन आहे आणि त्या बंधनातून आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे असं बंध मोक्षाचं सतत स्फुरण जे मनामध्ये होतं ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंतच बंध म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय याबाबतचे शब्द व्याख्या यांचं कौतुक असतं परिस्वरूपी. परंतु एकदा का स्वरूप आत्मतत्व वस्तू कळली की बंध मोक्षाचे स्फुरण मनात येतच नाही आणि बंध मोक्ष आणि त्या संबंधातील शब्दांचं कौतुक उरत नाही. एकदा का स्वरूप प्राप्ती झाली आत्मप्राप्ती झाली की बंध मोक्षाचे शब्द निरूपण आणि त्या निरूपणाचं कौतुक आपण बंध मोक्षाबाबत बोलू शकतो निरूपण करू शकतो असं आपलंच आपण कौतुक कोणी करणार नाही. ज्याला स्वरूपाची प्राप्ती झाली त्याचं बंध मोक्षाचं स्फुरण नष्ट होतं आणि बंध मोक्षाचं स्फुरण आहे तोपर्यंतच शब्दांचं व्याख्येचं वर्णनाचं कौतुक आहे. एकदा का स्वरूप प्राप्ती झाली एकदा का केवळ अस्सल आत्मपद एकार्थाने एकमेव जो आत्मा आहे एकमेव जे आत्मतत्व आहे ते एकदा का प्राप्त झालं की सर्व शब्दांचं निरूपण आणि शब्दांची आरती शब्दांचं कौतुक आपोआपच थांबतं. म्हणून बंध मोक्षाचे स्फुरण जोवरी नाही थांबले तोवरी राही शब्दांचे कौतुक परिस्वरूपी. स्वरूपी म्हणजे आत्मप्राप्तीमध्ये ते शब्द निरूपण मिरवणे निरर्थ. परंतु एकदा का आत्मप्राप्ती झाली की ते शब्दांचं निरूपण मिरवणं हे निरर्थक असतं. सर्व केवळ असता आत्मपद एका अर्थ एका आणि एकमेव अर्थाने सर्वत्र केवळ आत्मपदच असल्यामुळे आता शब्दांचं कामच उरत नाही. ओवी क्रमांक 286. जो पदार्थ हरवे तेव्हा शब्द रूपे तो आठवे या पलीकडे शब्दा नसे सार्थकता. आपली एखादी वस्तू हरवली की ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती वस्तू आणि तिचं कौतुक तिचं वर्णन शब्दाच्या रूपाने आपण आठवत राहतो. या पलीकडे खऱ्या अर्थाने शब्दाला सार्थकता म्हणजे खऱ्या अर्थाने शब्द अर्थपूर्ण नसतो. वस्तू हरवली की ती सापडेपर्यंत त्या वस्तूचं कौतुक आपण मनातल्या मनात शब्दांच्या सहाय्याने करतो. तेव्हा हरवलेली वस्तू आठवतानाच केवळ फक्त शब्दाचं महत्व आहे. अन्यथा शब्दाला वस्तू पेक्षा किंवा वस्तू इतके महत्व कधीच नसते. म्हणून आत्मप्राप्ती ज्याला झाली ज्याला आत्म्याची अनुभूती आली ज्याला वस्तूची प्राप्ती झाली त्याला आत्म्याबद्दलच्या शब्दांचं काहीच महत्व नाही. जर आत्मानुभूती नसेल तर आणि तरच केवळ आत्मज्ञान आत्मप्राप्ती याबाबतचं तत्व चिंतन निरूपण या शाब्दिक गोष्टीला अर्थ राहतो. म्हणून जो पदार्थ हरवे तेव्हा शब्दरूपे तो आठवे या पलीकडे शब्दा नसे सार्थकता. पदार्थ हरवला की तो केवळ आणि केवळ शब्द माध्यमातून आपण आठवतो. याशिवाय शब्दाला भाषेला काहीच अर्थ नाही. ओवी क्रमांक 287. याहून अधिक इतर शब्दा नसे महत्व सर्व शब्द एका ओंकारात जाती महत्पदासी अविद्या योगे जीव होता भ्रांत ओंकार करी त्याने भ्रांत. याहून अधिक इतर शब्दा नसे महत्व म्हणजे ओंकार या शब्दाहून अधिक महत्व इतर कोणत्याच शब्दांना नाही. सर्व शब्द एका ओंकारात जाती महत्पदासी सर्व शब्द केवळ आणि केवळ ओंकार या शब्दातच मोठेपणास प्राप्त होतात. अविद्या योगे जीव होता भ्रांत ओंकार करीत आणि भ्रांत. मायेत जे जीव सापडतात आणि अज्ञानात जे गुरफटतात त्यांना त्या अज्ञानाच्या भ्रांतीतून बाहेर काढून त्यांना निभ्रांत निश्चित करण्यासाठी ओंकार या शब्दाची
फार मोठी महती आहे आणि या ओंकार शब्दाखेरीज अन्य शब्दांना काहीच महत्व नाही. म्हणून याहून अधिक इतर शब्दांचे महत्व सर्व शब्द एका ओंकारात जाती महत्पदासी. म्हणजे मोठ्या पदाला, मोठ्या प्रसिद्धीला सर्व शब्द केवळ आणि केवळ एका ओंकारात सामावल्यामुळे जातात. अविद्यायोगे जीव होता भ्रांत, ओंकार करी त्याने भ्रांत. मायेत सापडून जर जीव भ्रमिष्ठासारखे वागू लागले तर त्यांना त्या मायेतून बाहेर काढण्यासाठी ओंकार मदत करतो. आणि ओंकारामुळे अविद्येत मायेत गुरफटलेले जीव, भ्रांतीत गावलेले जीव निभ्रांत होतात, निश्चिंत होतात. म्हणून याहून अधिक इतर शब्दांचे महत्व सर्व शब्द एका ओंकारात जाती महत्पदासी. अविद्यायोगे जीव होता भ्रांत, ओंकार करी त्याने भ्रांत. अशी ही 287 क्रमांकाची ओवी झाली. ओवी क्रमांक 287 संदर्भात प्रस्तुत लेखकाचे कबीर नामा पुस्तक जिज्ञासू वाचकांनी अवश्य वाचावे. त्या पुस्तकात पान क्रमांक 5 वर कबीर वचनावली आहे आणि त्या वचनावलीमध्ये शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रह्मी या निनादत राही. ओंकार प्रकट आणि अप्रकट, ओंकार हा शब्द प्रकट आणि अप्रकट रूपाने या ब्रह्मामध्ये निनादत आहे. अशा अर्थी ओंकार शब्दाचे महत्व शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रह्मी या निनादत राही असे संत कबीरांनी कबीर वचनावलीमध्ये केलं आहे. आणि नारायण पाटणकर यांच्या कबीरनामा या पुस्तकामध्ये क्रमांक 5 वर या ओवीचा उल्लेख आहे. ज्यांना शब्दाची महती जाणायची आहे त्याने कबीरनामा पुस्तकातील संपूर्ण कबीर शब्दाची महती या कबीर वचनावलीमध्ये वाचावी. ती जवळजवळ 15 ते 20 ओळींचं ते काव्य आहे. त्यातील फक्त ओंकाराबद्दलची ओळ इथे दिलेली आहे. शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रह्मी या निनादत राही. ओंकारामध्येच प्रकट किंवा अप्रकट रूपाने सर्व शब्द सामावलेले आहेत असं संत कबीर म्हणतात. अशा प्रकारे ओवी क्रमांक 221 ते 287 म्हणजे एकूण 67 ओव्या असलेले हे प्रकरण सच्चिदानंद त्रिपद विवेचन येथे समाप्त झाले. आता प्रकरण 6च्या काही ओव्या पाहू आणि आजचं निरूपण थांबू. प्रकरण 6 शब्दखंडन. शब्दखंडन यातील मुख्य शब्द आहे ओंकार. प्रथम या ओंकाराचं महत्व सांगितलेलं आहे आणि नंतर हा ओंकार सुद्धा केवळ शब्द आहे सांगून त्याचं निराकरण केलेलं आहे. येथे ज्ञानेश्वरांची एक खासियत आहे. जसं हॉकी स्टिक घेऊन एखादा चतुर हॉकीचा खेळाडू त्या त्या स्टिकने चेंडूशी ड्रिबलिंग करतो. म्हणजे हॉकीपटू हॉकी स्टिकने चेंडूशी ड्रिबलिंग करतो, पुढे मागे पुढे मागे पुढे मागे खेळवत खेळवत अंतिमतः गोल पोस्टवर तो चेंडू ढकलतो आणि गोल करतो. तसे ज्ञानेश्वर शब्दांना खेळवत खेळवत आपल्या कसबाने असं काही शब्दाद्वारे आत्मा दाखवतात आणि परत सांगतात. शेवटी शब्द वेगळा आत्मा वेगळा. म्हणजे पुन्हा एकदा आत्मा शब्दाच्या पलीकडे आहे सांगून ते गोल साधतात म्हणजे आत्मा वर्णनाच्या पलीकडे आहे हे सांगण्याचं ध्येय ते पूर्णत्वास नेतात. परंतु त्यापूर्वी आत्मा वर्णन योग्य कसा आहे हे सांगताना ते शब्द वापरतात. शब्द 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 वापरून आत्म्यापर्यंत नेतात आणि सांगतात आता शब्द संपले, इथून पुढे जे तुम्हाला जाणवेल तेच आत्मतत्व. म्हणजे चेंडूशी हॉकीपटूने आपल्या स्टिकद्वारे ड्रिबलिंग करत करत पुढे मागे खेळवत खेळवत अंतिमता चेंडू गोल पोस्ट मध्ये ढकलावा आणि गोल साधावा. तसं ज्ञानेश्वर शब्द माध्यमातून आत्म्यापर्यंत आपणाला नेतात आणि शेवट एकदा शब्द टाकून बाबा रे पलीकडे आहे तिथे तू राहा, तोच तुझा आणि आत्म्याचा जाणीव संबंध असे सांगून ते आपलं ध्येय गाठतात. अशा अर्थाने प्रथम शब्द मांडून ओंकाराचं कौतुक करून आत्म्यापर्यंत न्यायचं आणि नंतर आत्मा हा वेगळा शब्द वेगळे. शब्द टाका आणि आत्म्यापर्यंत जा. शिडी टाकल्याशिवाय छपरावर जाता येत नाही.
साधन सांडल्याशिवाय सिद्धी मिळत नाही हे सांगण्याचा ज्ञानेश्वरांचा विलक्षण प्रयत्न त्यांच्या शब्द लाघवातून, शब्दाशी खेळण्यातून आणि शेवटी आत्मा शब्दाच्या पलीकडे हे सांगण्यातून दिसून येतो. तर असे हे शब्दखंडन प्रकरण 6 आज 2 ते 3 ओव्या पाहू आणि इथेच थांबू. 288 क्रमांकाची म्हणजे प्रकरण 6 शब्दखंडन मधील क्रमांक 1 ची ओवी आणि मूलतः एकूणातली 288 ओवी अशी आहे. अरे बाबा, ओंकार शब्द अत्यंत उपयोगी राही, निराकार ब्रह्मदर्शनी जणू आरसा, करी त्या जो साकार. अरे बाबा म्हणजे सज्जन श्रोते हो, ओंकार हा शब्द अत्यंत उपयोगी आहे. बघायला गेलं तर ब्रह्म निर्गुण निराकार आहे, तरी सुद्धा निराकार ब्रह्म ज्याला पाहायचं असेल त्याला ओंकार शब्द जणू काही आरसाच आहे आणि ओंकार शब्दाच्या आरशात निराकार ब्रह्माला साकारत्व प्राप्त करून देण्याची ताकद आहे. म्हणून ओंकाराचं कौतुक ते येथे करत आहेत. अरे बाबा, ओंकार शब्द अत्यंत उपयोगी राही, निराकार ब्रह्मदर्शनी जणू आरसा, करी त्या जो साकार. निराकार ब्रह्माला साकार करणारा ओंकार शब्द जणू काही आरसा आहे. 289 क्रमांकाची ओवी. डोळस माणूस आरशात स्वतःशी पाहे, यात नवल काय राहे, परी ओंकार दर्पणी न पाहणाराही स्वतःशी, तत्व म्हणून पाहे जाणे, नवे नवल काहे. नवे नवल काहे. डोळस माणूस आरशात स्वतःला पाहतो, यात नवल ते काय, परी ओंकार दर्पणी न पाहणाराही. परंतु ओंकाराच्या आरशात न पाहणाराही म्हणजे ज्ञानदृष्ट्या डोळस नसणारा माणूस सुद्धा ओंकाराच्या आरशात स्वतःला पाहतो आणि स्वतःला तत्वमसी, आपणच ते तत्व आहोत, आपणच आत्मा आहोत हे जाणतो. हे नवल नव्हे काय. म्हणजे डोळस माणसाने आरशात स्वतःला पाहावं आणि आपलं रूप दिसावं, यात विशेष काहीच नाही. पण तो ओंकार हा असा आरसा आहे की ज्या आरशामध्ये अज्ञानी माणूस सुद्धा डोकावून पाहू शकतो आणि त्या ओंकार रूपी आरशात त्याला स्वतःच आत्मा असल्याचं जाणवतं. तत्वमसी, तत्वमसी, ते तू आहेस असं त्याला जाणवतं आणि ते जाणवल्यानंतर तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच आत्मतत्व आहे. हे विशेष नव्हे काय, हे नवल काय. म्हणजे अन्यथा अज्ञानी सुद्धा, ज्ञानदृष्टी नसलेला सुद्धा ओंकार रूप आरशात स्वतःकडे सोहम हंसो असे पाहू शकतो, जाणू शकतो. हे नवलच नव्हे का. आरशात चेहरा दिसणं आणि बघणं यात विशेष काही नाही. पण तो ओंकार हा असा आरसा आहे की ज्यामध्ये अज्ञानी माणूस सुद्धा म्हणजे ज्ञानदृष्टी नसणारा माणूस सुद्धा पाहिल तरी त्याला अचानक ज्ञानदृष्टी प्राप्त होऊन आपणच ब्रह्म आहोत, सोहम होसो असे जाणता येईल. म्हणून ओंकार दर्पणामध्ये अज्ञानी माणूस डोकावून पाहतो आणि त्याला आपलं मूळ रूप दिसतं. हे विशेष आहे, नवल आहे. म्हणून डोळस माणूस आरशात स्वतःशी पाहे, यात नवल काय राहे, परी ओंकार दर्पणी न पाहणाराही म्हणजे अज्ञानी असा अर्थ आहे. स्वतःशी तत्वमसी म्हणून पाहे जाणे, नवे नवल काय. हे नवल नाही काय तर खरंच नवल आहे. आता पुढे ओवी क्रमांक 290. अव्यक्ताच्या वंशात ओंकार रूपे शब्द सूर्य प्रथम पुत्र जन्मला, त्याने त्या आकाशाशी स्वतेजाने उजळ प्रकाश लागला. अव्यक्ताच्या वंशात ओंकार रूपाने ध्वनी प्रथम पुत्र म्हणून अवतरला, त्यानेच त्या आकाशाला आपल्या शब्द गुणाने उजळले, प्रसिद्धीस आणले. शब्द गुणम आकाशम. शब्द हा आकाशाचा गुण आहे. ओंकार शब्दाने आपल्या गुणवैभवाने आकाशाला म्हणजे आपल्या बापाला प्रसिद्धीस आणले. म्हणून ओंकार हा अन्यथा अव्यक्त दिसूनही प्रत्यक्षात काही नाही अशी पोकळी असलेल्या आपल्या बापाला म्हणजे प्रसिद्धीला आणणारा कुलदीपक सकुलोद्धारक पुत्रच ठरत नाही का. आता इथे समजून घ्यायचं, जे आकाश आहे ते बघायला गेलं तर दिसतं पण प्रत्यक्षात काहीच नसतं. म्हणजे आकाश दिसलं तरी सुद्धा काही नाही अशी पोकळी आहे
अशा अर्थी अव्यक्ताचा वंश म्हणजे आकाश रूपी वंशामध्ये ओंकार नावाचा ध्वनी शब्द सूर्य म्हणजे ज्ञान सूर्य म्हणून प्रकाशला आणि अव्यक्ताच्या म्हणजे आकाशाच्या पोकळीत काही नसलेल्या ठिकाणी ओंकार ध्वनी शब्द सूर्य शब्दरूपी प्रकाश म्हणून प्रथम जन्मला आणि काही नसलेल्या आकाशाला शब्द सूर्य ओंकाराची प्राप्ती झाली. म्हणजेच आकाशाचा गुण शब्द म्हणजे शब्द हा गुण निर्गुण निराकार अशा आकाशात अव्यक्तात जन्माला आला आणि अन्यथा निर्गुण निराकार आकाशाला अन्यथा अव्यक्त आकाशाला अन्यथा आपल्या न दिसणाऱ्या बापाला या ओंकार ध्वनीने त्या शब्द सूर्याने गुण प्राप्त करून दिला. म्हणून म्हणतात की शब्द गुणम आकाशम शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणून निर्गुण निराकार अव्यक्त आकाशामध्ये ओंकार ध्वनी हा शब्द गुण म्हणून प्रकाश रूप ज्ञान सूर्य म्हणून प्रकटला आणि अन्यथा नसलेल्या अव्यक्त अशा निर्गुण निराकार आकाशाला अशा त्या निर्गुण निराकार आकाश वंशामध्ये हा शब्द रूपी ओंकार रूपी शब्द सूर्य जन्मला आणि नथिंगला एव्हरीथिंग म्हणजे काही नसलेल्याला सर्व वैभव या आत्मसूर्य रूपी ओंकाराने प्राप्त करून दिलं. अशा अर्थाने ओंकाराचं इथे महत्व आहे. तर ओवी क्रमांक 290 अव्यक्ताच्या ओंकार रूपाने ध्वनी प्रथम पुत्र म्हणून अवतरला. त्यानेच त्या आकाशाला आपल्या शब्द गुणाने उजळले प्रसिद्धीस आणले. शब्द गुणम आकाशम शब्द हा आकाशाचा गुण आहे. ओंकार शब्दाने आपल्या गुणवैभवाने आकाशाला म्हणजे आपल्या बापाला प्रसिद्धीस आणले. म्हणून ओंकार हा अन्यथा म्हणून ओंकार हा तसं बघायला गेलो तर अन्यथा म्हणजे तसं बघायला गेलो तर अव्यक्त दिसूनही प्रत्यक्षात काहीच नाही अशा पोकळीला म्हणजेच आकाशाला म्हणजेच आपल्या निर्गुण निराकार बापाला प्रसिद्धीस आणणारा कुलदीपक सकुलोद्धारक पुत्रच ठरत नाही काय. अशा अर्थी अव्यक्ताच्या वंशात ओंकार रूपे शब्द सूर्य प्रथम पुत्र जन्मला. त्यानेची त्या आकाशाशी स्वतेजाने उजळ प्रकाश लाभला. तर 288 ते 90 या प्रकरण 6 शब्दखंडन मधील 3 ओव्या वाचल्यानंतर आजचे आपण निरूपण थांबवत आहोत. सज्जन श्रोते हो, नीट ऐका. ओंकार स्वरूपा सच्चिदानंद आत्मरूपा प्रणवा ब्रह्मा विष्णू महेशादी देवा तुची परमात्मा ओम तीन मात्रा शोभिता अर्धेंदू तारका विलसिता पाहू जाता केवळ 3.5 मात्रा संयुक्ता असूनही सूक्ष्म तुका आकाशाहूनही अधिक वाढ व्यापका ज्ञानाई माऊली न थके तुझ गौरविता कमरज सूक्ष्म त्रिगुणी वेढसी अखिल ब्रह्मांडा प्रवृत्ती निवृत्ती एके ठाई मेळविता परित्या पारही निर्गुण निराकार रूपा उरसी विलक्षणा अद्भुता अचंबिता वेदवाणी हो श्रांत इति म्हणता नेती नेती रूपे मिळवी मेळवी स्वये स्वठाई वेदवाणी निवांतता साऱ्या पुढे कैसा लागे पाडया बालका कुशीत घेई तव या वासरा पाडसा तव कुशीत वाटे
विश्रांतावे मज सहित सर्वास हेची बसाय दान द्यावे. ओम शांती शांती शांती.